संजय. नाही म्हणजे आज कशी कुठं 12च वाजले. 12 वाजलं तरी अजून घरी आला नाही ना तू का? 24 तास खेळायचं ना तमाशाला जायचं. अभ्यासाच्या नावानं बोल. गेली 4 वर्ष मॅट्रिकलाच बसतोय गाडव. तर काय वाजलं का? तुम्ही तरी बसला का कधी मॅट्रिकला? आमचं सोडा हो. काय सोडा? तर आता काळ बदललाय. जमीन जुमला गेला. बंगलाई जायची वेळ आली तरी डोळं उघडत नाहीत घोड्याचं. आम्हाला एवढा एकुलता एक पोरगा पदरी टाकला त्याच्यावर एवढं राखायचं. कसं अजून लहानच आहे मग त्यो. लहान होय. त्यांच्या मुली बरोबर ठरल्याला लगीन झालं असतं तर 4 शिंगर झाली असते घोड्याला. आता कशाला आठवणी काढायच्या त्या? एवढी नक्षत्रासारखी पोर. नदीला महापूर येतो काय आणि मोहित्यांचं कुटुंबाच्या कुटुंब वाहून जातं काय? नशीब आपलं दुसरं काय. पण काय अक्कल आहे त्याला? आपण कोण आहोत? कोणाचा मुलगा आहोत? दुसरे कोणाचा असणार हो? लगीन झाल्यापासून देवळात तरी मला एकटीला सोडली का कधी? बस बस. तुम्ही त्याचीच बाजू घेणार. तुम्हाला शिवशासन करायला लावलं पाहिजे उद्यापासून. लावा की. मी कधी नाही म्हटलंय का तुमच्या कशाला? बाकी शिवशासन करून तरी काय उपयोग होणार म्हणा? म्हणजे फुटबॉल उलटा ठेवला का आणि सोलटा ठेवला काय? दोन्ही सारखं. वय वय. म्हणूनच लग्नाआधी माझ्या मागे सारखं धावत होता. म्हणूनच असं वाटवळ झालंय बरं तुमचं. झालं. आणि तुमच्या जाणारा घराला तो वाटवळ करणार आहे तो कारखा. मागल्या जन्मी समाजगीर होता का काय कोण जण? कवाई बघा ह्याचा मुक्काम आपला तमाशीच्या क्षेत्रात. माझे सगळे गुलाम
तमाशाला घेणार होता नाही आला तो. कुठे ना कामावर काय नको का अरे उद्या करायची हा. सगळा दिवस मोकळाच आहे की. होय मी आपलीच खेटून आपल्याच टाळक्यात बसायचं. अरे उद्या देतो पण कबूल केलंय गिरायकाला. तुझं बरं आहे रे. काय बरे तुला उगीच आपलं वाटतंय. काय ते अरे खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा तू चुकी आहेस. हो हो हं? आपल्याला कुठं जायची बंदी कुठं यायची बंदी. तमाशालाच नाही रात्री घरला सुद्धा चोरून जावं लागतं माहितीये. चोरून जायला का होईना पण निदान तुला घर तरी. आमचं घर बघ बोक पडलेल्या पायथना गत. वारं आलं तर येड्या माझ्या सगळं उडून जाईल. माझं जिना तुला देतो हा. तुझं जिना मला देतोस. या. मोकळात रोईन मी बायता घातलं. हो. जाऊ दे जेवला काय कुठनं जेवणार हातावरचं पोट म्हणलं कुठनं जेवणार. लय छान आहेस का खाताना तुझी लय आठवण आली बस. राजा कशाला एवढा जीव लावतो रे. तू कुठे मी कुठे. एका एका वर्गात आपण किती वर्ष काढली ती विसरला काय. आता पुन्हा असं बोलशील ना तर हे ठेवून देऊन सांगतो मी तुला. हे बघ तू का मी जातो काय. आबा झोपले असतील जागा व्हायचे मला घरात हो पोहोच. जा जा तुला माहिती आहे आबा. हो. अरे हुकमाची राणी माझ्या सगळे गुलाम. हे काय अजून जाग्याच आहे का तुम्ही. अहो कशाला वाट बघताय त्या कार्टीची. नाही वाट कुठे बघते मी. बरं. आज झोपच येईना म्हणून आपली वाटच बसली होती. रातभर आई बाबाची झोप नाही. मला तर अशी डोळ्यासमोर नको झालाय कारता. म्हणून कुठे पाठवून का द्यायचं त्याला. उद्याच पाठवतो लेकाला. कुठं आपलं संशय बहादर आहे नव. झालं म्हणजे राजाचा तमाशा बरा पण महाराजाचा झाला ना नको असं म्हणायची पाळी येईल उद्या. अव महाराजांचा बायका घालण्यात ठावा आहे ना मग तुम्हाला. महाराजांच्या नुसत्या बायका बघू नका. बरं, शिस्त काय त्यांची माझी खात्री आहे. बरं, एका वर्षाच्या आत सरळ करतील ते आपल्या राजाला. बरं. येऊ दे आता त्याला हाड करतो त्याचं. हे काय राजाचंच काम दिसतंय आपल्या. राजा हे राजा अरे लई रागवलेच रे ते तुझ्यावरती. माझ्यावर होय मी काय केलंय. दिसभर घरात तरी असतो काय मी. होय पण रात्रीचा सुद्धा तू घरात नसतोय म्हणून तर लई लई रागवले तुझ्यावरती. हे मात्र फार झाला. काय झालं बाबा. बाबा रागवतात तुरडते. विटाला आपल्या याच्यात. राजा 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 माझ्या राजा जीव नको रे देवा. काय गोड पेरू आहे. चावट कुठचं. मी चावट काय म्हणते. राजा अरे किती बोलायचं रे तू. तुला काय पण कळत नाही बघ. आता तू सांग आपल्यासारख्यांच्या कुळात जो तमाशाचा असला ना शोभतो का. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे या माळगडाव चंटाळ्यांच्या खोळात समजलं. एवढा मोठा घोडा झालाय पण काळीची अक्कल नाही. लगीन झालं असतं तर 4 पोळं झाली असती. तसं लक्षात आला. तुम्ही एवढे मोठे झाले त्या देखील मी तुम्हाला एकटाच मुलगा आहे की नाही. गाडवा थोडा फोडून टाकेन. राजा त्यांना वेळ कुठे होता. मग ते मला कुठे माहिती आहे. हे बघ पुन्हा जर का तमाशाला गेला तर तंगडी मोडून टाकेन. कुणाची तुझ्या बापाची. मग हरकत नाही. हे तिकीट तमाशाचं एसटीचं. अरे हे पत्र घरातल्या घरात पत्र तुला ना महाराज संशय बाजार असते ते रामदास नगरला. तेच तुला ठीक करते. पण बाबा यांची संशयच नव संस्थान पण खालसा झालाय ठाऊक आहे ना. म्हणून काय झालं. महाराज तर खालसा झाले नाहीत अजून. राज्य गेलं संख्ये गेले पण अजून रुबाब कायम आहे माझ्या दोस्ताचा. चल देख आता आई बी काय नाही एकदम रामदास नगर. वर्षभराकडे फिरकायचं नाही. ठीक आहे आपली मर्जी. सावत्र आईमुळे रामाला वनवास घडला
इथे सख्या बापामुळे हा राजा वनवासाला निघाला. आय तुझा मला फोटो दे. बाबा आपल्या पादुका कुठे? आडलंय माझं थिएटर. ठीक आहे, पादुका रिपेअर करायला टाकल्या असतील तर आपलं थिएटर मला चालेल. तेच मस्तकी धारण करून मी वनवासाला जाईल. अरे काय बाळा, तू रडू नको, तू रडू नको. माते कौशल्य मला आशीर्वाद दे. म्हणजे एसटीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूपपणे पंचवटीत रामदास नगरला पोहोचेल. दशरथ महाराज, आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मला द्या. म्हणजे वनवासात सुद्धा मला आपला विचार पडणार नाही. फोटो गेला खड्ड्यात. बाकी तमाशातले वाक्य बोलणाऱ्यास आय बाबांना सांभाळ. पुत्राच्या दुःखाला जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे. डॉक्टरना बोलाव, पैसे दे. डॉक्टरचे आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागलेत. साऱ्या जगातून आहे. माझं डोळं लागलंय तुझ्याकडं. आता नाही, मी जाणार नाही म्हणजे नाही. माझ्याऐवजी तुलाच गेलं पाहिजे. कुठं? शमशेर बहादूर महाराजांच्याकडं. काय माझं नशीब पाहिजे ना तुला. नको मान नको नसून तुला जाणार नाही जाणार. अरे कसला दोस्त आहे रे तू? अरे असं काय करतो राजा? माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचा पोर म्हणून शोभल का? काय करावं बोलतोस? त्यात काय झालं? काय? माझे कपडे घातले की शोभशील. आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला बालच्या मार्गाने पाडणू पड. मग बसा आयुष्यभर बोंबलत, दुसऱ्यांचे जोडं शिवत आणि जोडं खात. अरे एवढा चानस आला श्रीमंतीत लोळायचा तर तू काय करतोय? राजा महाराजांनी मला ओळखलं आणि पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे. अरे कसं देतील ताब्यात? का? महाराजांनी मला पाहिलंय कुठं? काय म्हणतो? हा पाहिलंय फक्त लहानपणीच. राजा एक नको सोबत बोलायचं नाही, समजलं? पलीकडे हे बघ, हे पत्र महाराजांनी द्यायचं, समजलं? आजपासून नाव माझं बबन्या. माझा धंदा नीट सांभाळा. यायच्या वेळी पायताना लोकांना द्यायची गिऱ्हाईक बोंबालता कामा नाही लागला. आईला तू कुठे गेला तरी पाहता नाही विसरू नकोस. तुझं नाव काय? काय 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 राजा मार्तंडराव जगदाळे. काय काय झालं? हो इथंच काय? हो बसा तिथे. हो पाय कोणाचा खाजवत आहे? बोल
हे काय झालं? बेशरम, तुम्हाला बोलवतात बघा. त्यांना काय सांगता? मी तुम्हाला सांगते. हे पाहिलं का? काय हे भलतात काहीतरी काय विचारता काय भलतंच काय? मी माझ्या छोट्याच्या बाबतीत विचारते. अरे हा हा तुमचा स्वेटर होता होय? माफ करा. माफ काय करा? चालू बस मध्ये बाईचं स्वेटर वाटतं? लाज नाही वाटत तुम्हाला? हरकत मेले बेशरम. कंडक्टर, गाडी थांबवा. मला वाटतं आधीच थांबली गाडी नाही? ह्या माणसाला आधी खाली उतरा. त्यांना कशाला त्रास देता? मी उतरतो ना खाली. तुम्ही चला ना खाली. चुप. आधी खाली उतरा. नालायक कुठली. काय नाही होत्यात. हो नाजूक माले हो. माझा ऐका उघडू नका हो. नाही होतो ना हो. अगं बाई, माझ्या सोन्याच्या बांगड्या याच्या हातात कशा? अहो हे समजून सांगत होतो म्हणे ऐकतात कुठं, मलाच बडवून काढले. भूताची भीती दाखवून या रामुशाला मॅच पकडलाय. घ्या तुमच्या बांगड्या. हा घ्या. चला थोडा द्या ना. आमचाच माणूस आहे हा. आमचा? हा म्हणजे तुम्ही कोण? ते आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे सांगितलं तर शॉक बसेल तुम्हाला. हो ही शिवारीची लोक दिसतात. काका हल्ली चोऱ्या फार वाढल्या आहेत म्हणून साहेब टपावरच्या पोत्यात बसले असावे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. माफ करा साहेब, मी तुम्हाला ओळखलं नाही. ठीक आहे ठीक आहे. होता तशा माणसाच्या हातून चुका. या पुढे ओळख ठेवा म्हणजे झालं. इश्श, न ठेवायला काय झालं? बरं साहेब तुम्ही आता आरामात बसा. बरं. आणि या चोरला द्या पोलिसाच्या ताब्यात. चला 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 चला. हो ना, ते किती छान आहे. छान आहे. तो आपला स्टाफ आलाय. चला आपला स्टॉप आला. माझा पुढचा स्टॉप आहे. पुढचा स्टॉप हम्म. आहे. पुढचा स्टॉप आहे. आपला इथे आपला चला. आमचा इथे आहे. चला बस झाले बस झाले. चला चला बस बस. बरं आहे बाबा, येतो मी. अरे काळजी करू नका. इथंच आहे मी. नोकरी बघतो कुठेतरी. तू तिथं नसताना माझं कसं होईल म्हणतो. अरे तू कशाला काळजी करतोय? अरे महाराजांच्या मालामध्ये पावलो पावली ठेच लागतील इतके दाशा आहेत. कोणी घेईल तुझी काळजी? आणि जरा कुठं कमी पडलं तर मला हाक मार. मदतीला धावून येईन बघ मी. नक्की येशील? अरे येतो म्हणलं ना. चल जाऊ. ही बॅग राहिली की. हो मग ती पिशवी दे इकडं. आणि बघ ते पत्राचं लक्षात ठेव. हो. शक्य नाही. शिवाजी महाराजांचा नजराणा आमच्या पणतोबांना मिळालेला. अहो म्हणूनच माझा फाटलाय तो. बघा तरी. असं ठीक आहे शिवून टाक. पण सुईदोरा आहे ना
का तोही खालसा झाला काय हा नाही पण चुकून सुई अंगाला लागली म्हणजे लागू द्या लागली तर डॉक्टरांची नाही लागत एक वेळ तुझी लागेल काय हा चला याला खेळायला घेऊन जा हो त्या खुर्चीवर बसल्या तेच का महाराज शमशेर बहादूर? खुर्ची काय म्हणतात राजाच्या खुर्चीला सिंहासन म्हणतात सिंहासन. तेच आमचं महाराज. आणि ते त्यांच्या पाठीमागे तो मुच्छड उभा आहे, तो कोण आहे? महाराजांचा चमचा. आईला चमचा? हा एवढा मोठा माणूस महाराज चमचा म्हणून वापरतात, तर महाराजांच्या शेजारी ती गोल गरगरीत बाई आहे, ते महाराजांचं जेवणाचं ताट असेल. हा पूर्वी होत, तर आता महाराजांनी कुठल्याही थाळीची राईसपेट चालती. हॅलो. अरे बापरे, महाराज पुन्हा तो. हॅलो. हो हो आम्हीच बोलतोय, महाराज शमशेर बहादर. कोण आहे तू? निकासना 1 तारखेच्या आत 20,000 रुपये पोचते झाले पाहिजे. 20,000 म्हणजे दोनावर किती पूज्य सांगू शकतोस का आम्हाला? तुम्हीच मोजा, नाहीतर बारामतीकर बाईची भानगड पेपरात येईल उद्या परवा. अरे मग बरं झालं की तेवढीच पब्लिसिटी होईल आमची. काय सॉरी पैसे नाही आलं तर तुमच्या पोराला, हा राजाच्या पोराला युवराज म्हणतात. नाहीतर तुमच्या त्या युवराजाचा जीव धोक्यात आहे समजा. आम्हाला धमकी देतोस तू? अरे राजाच्या जीवाला नेहमी धोका असतो. काय होय महाराज. कुणाचा फोन होता? कालचीच धमकी. पोलिसांना कळवलंच आहे म्हणा मी. पोलीस काय करणार? पंचनामा. त्यापेक्षा अंबाबाईला साकडं घालावं म्हणते मी. हा हातात नाही खाली ठेवून द्यायचा. पण तू कोण? म्हणजे आमच्या जगदाळ्यांचा राजा तर तू. गड गड गड. लहानपणी एकदा पाहिला होता मी तुला. काय तुझ्या वडिलांचा आम्हाला फोन आला होता, 1 वर्ष ताब्यात घ्या आणि सुतासारखा सरळ म्हणून. मग आता 1 वर्षात कसा दुरुस्त करून टाकतो मी तुला. कामिनी कामिनी, जी महाराज. याची खोली साफ करून ठेवली आहेस? होय महाराज. गड गड गड. उद्यापासून या राजाचं ट्रेनिंग सुरू. काय आधी याच्या सगळ्या ह्याची माप घेऊन ठेव. कशी आज्ञा. सगळी माप. त्याशिवाय 1 वर्षात ती प्रगती कशी करणार आम्हाला? होय चला राजा भाऊ. तुम्ही माप घेणार? मग काय हरकत. कुठून सुरुवात करता? पायापासून पहिली वाहन. चला. चलो. हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम, हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम, हुकमाची राणी. मग त्याचं काय? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. स्वप्नात बघितलं असेल. आता मी कुठे स्वप्नात आहे? चला. कुठं? कुठे नाही. 5 किलो साखर द्या. 5 किलो साखर देतो ना. होता की. ₹22. पैसे मागता?
आणि मी काय कुठं पळून जाते भाई. समद्या गावाचं येणं जाणं हाय माझ्याकडं. सुरंगा म्हणतात मला. सत्यनारायणाची पूजा हाय. पूजा आहे पर मालक बोंब मारतील ना. तुमचं मालक चांगलं ओळखतात मला. तुम्ही पण या की रात्री तीर्थप्रसाद घ्यायला. हा रात्री हं. तीर्थप्रसाद येऊ की. बरं येऊ मी. हा हा असा धंदा केला तर भिकेला लावशील मला. 1 नंबरची चौसाल बाई आहे ती. तिला 5 किलो साखर उधार दिलीस. काय पैसे? माझ्याजवळ पैसे असे तर माझ्या मित्राला एसटीच्या टपावरून कशाला प्रवास करायला लावला असता आणि तुमच्याकडे नोकरी तरी कशाला केली असती. तुझ्या काय बापाचा माल आहे. यापुढे तुझा बाप आला तर उधार द्यायचं नाही, समजला? यापुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय बेशरम, नालायक, अरे मूर्ख. काय एक माछली दे रे. आधी 15 पैसे टाका. पाकिट विसरलं गाड्या घरी. गडी गडी कोणाला म्हणतो मी? काय गडी दिसतो काय? पैसा टाका आणि माचीस घ्या. काय चेष्टा आहे काय? पैसे मागतोस होय? काय कुठे पळून जातो का काय? आम्ही सगळ्या गावचं येणं जाणं आहे आपल्याकडे. गणपत पाटील म्हणतात आपल्याला उधार मिळणार नाही का? एवढा कसला माज आला रे तुला? मालकाची ऑर्डर आहे. यापुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय समजलास? हरामखोर, माझा बा काढतोस होय? असं मालक म्हणाले, मी नाही. माफ करा पाटील, नवीनच ठेवलंय का मला? कुठं काय बोलावं कळतच नाही. हे घ्या माची. जरा नीट समजावून सांगा त्याला. मी कुठं कुठली माझ्याकडे जमा होता कुणाच? काय एक एक नमुना आहे. छे 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 छे. गाढव, मूर्ख. काय दोस्त, फार लागलं काय? फार लागलं नाही. तुम्ही सोडवलं नसतं तर नक्कीच गेलो असतो. चला तुम्ही आम्ही कशाला? सीधा गजा बोलणे का मला? आहे ख्याल में? तेरा नाम? माझं नाव राजा. क्या बात. गावात नवीनच आहे मी. ते आता कळलं मला. आता काय होतं ते काम पर गेलं. सोड यार, कशाला काळजी करतो? सगळे राजे आजकाल रस्त्यावर आले. तुझं काय घेऊन बसलं? नाही, पर एक आधार होता ना, तो पर गेला. आता खायचं काय पोटात? हा, ये ऊपर वाले का काम, ये अपना काम नहीं. चल मेरे साथ. कुठं? माझ्या घरी. नको नको, तुला कशाला उगाच भार? अरे छोड़ यार, कोण कोणाचा भार होतोय? ये देख, नोट नोट पर लिखा है खरचने वाले का नाम. हे तर मालकाचं पाकिट दिसतंय. हा, त्याने तुला मारलाय. सालाचा खिसा हलका करून टाकला मी. तू किसे का पोय? काय करणार? भल्याची दुनिया आहे का आजकाल? पोटाकरता सगळं करावं लागतं. बिन भांडवली धंदा. पकडलं पोलिसांनी म्हणजे लॉजिंग बोर्डिंग फुकतात. चल मेरे साथ. अरे यार, काय तो जबरदस्त आहे यार. ये राजा, ये. Come on. ये कसं करायला लागलं आपलं लॉजिंग? वा, चांगली की जागा नाही. तुझी नाही, आपली. बस आता तब्येत राहायचं, खाना पिण्यावर मजा करणं. तुझे उपकार कसे फेडायचे कळत नाही. अरे सगळे काय शिकवतो, डोंट वरी. असा तयार करतो बेटर आहे ना. मी आलोच. कुठलं झालं विचारलंस? अरे ही सिनेमा सुटायची टाइम म्हणजे आमची धंद्याची टाइम. विचारू नको म्हणा. जय काली काली महाकाली, रेडवाली कलकत्तीवाली. अच्छा, हे बघ, दार लावून घे. चोरा चिरटाचा फार सोडसोडा नाही इकडं.
होता का? हा नाही तमाशा खेळ माझाच आहे, मॅनेजर माझा मित्र आहे, तो म्हणजे बहुत तयार करताय. माती नाही सांगायचं. ऐक शाले अगं झालं का नाही तुझं आवर बघू लवकर लई वेळ झालाय हा स्वेटरवाली इकडे कुठं? स्वेटरवाली ही काय भानगड आहे? तुला नाही काय सांगतोय चल. हा नाही ती आई हेच ते बस मधली सीआयडी बस बस होय लई उपकार झालं बघा साहेब मैत्रिणीच्या लग्नासाठी मालकाकडनं दागिनं आणलं होतं हिनं आता तेच गेलं असतं म्हणजे मालकानं जिथं ठेवलं असतं वय आम्हाला सीआयडी साहेब सीआयडी कसलं सीआयडी आणि कसलं काय? आम्ही चोर पकडला गेले त्याची कृपा. चोर 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 त्याची नाही तुमची कृपा कधी विसरायची नाही कुणाला? त्याला का मला? दोघा नाही आणि तुमचे ते पोत्यातले दोस्त कुठे गेले हा हा तो हा भेटतो ना कधी कधी इथं महाराजांच्याकडे असतो. हा माझा दुसरा दोस्त गजा. हिथं असत्यात काय करतात हा ना तो हे आपला मी सोशल वर्कर आहे समाज फार मोठे लोक दोस्त आहेत तुमचे अच्छा आम्ही कसले मोठे? या हातानं लोकांचा भार होईल तितका हलका करायचा. शाले हे शाले तिथं बोर्डावर कोण नाच? तुझी आई का माझा बाप? चल बाई लवकर नाही तर डोसकं फिरेल त्या खविसाच बरं येते मी कुठे राहता तुम्ही तिथं कोपऱ्यावर माझ्या खोलीत ती पत्र्याची चाळ आहे ना. शाले हे शाले आले हा येता ना तुम्ही हो येतो. कोण रे? ते ठेकेदार आहे. चल काय खाल्लं माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला सांगच्या पारी मी केला नखरान घराच्या भोवतीनं मारला चक्रा सांगच्या पारी मी केला नखरान घराच्या भोवतीनं मारला चक्रा अंगावरती धावून आला खिसाळ पुत्रा हुकला 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 बाई हुकला माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला डसला माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला मध्यान रात्री आली मी एकली घुंगड पांघरून सासूची झोपली
काय चाललंय? माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. अहो, माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. आता मी तिकडं कशाला यावं, मठाचं फुलं लुटून न्यावं. आता मी तिकडं कशाला यावं, मठाचं फुलं लुटून न्यावं. पुरी वाणी लाजू नको, तुला काय ग म्हणावं. ठसला, 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 पन्नी ठसला. कोण मी? 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 अरे हट, त्यो बघ, माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. काय करावं, माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. आता माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. आई गो, माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई. भागीरथी माझंच पुढे नीट बसत नाही. तुझं घोंगडं कशाला काढ घेऊ मी? मी म्हणजे घोगलं वाटतं तुम्हाला? माझ्यासारख्या एकाकी आणि गरीब जीवाला प्रेमाची होते. तुम्ही आणि गरीब, आहा, चांगले वाटतात हात. कसला वस्ताद आणि कसला काय? अजून नोकरी नाही, धंदा नाही, अजून बेकार आहे मी. मग जन्मभर कोणी बेकार राहतं का? काळजी कशाला करता, मिळेल नोकरी. आणि तोपर्यंत मी आहे की, पायात टाळ बांधून 4 पैसे कमवते. ते कोणासाठी? अरे वा, शहाणीच आहे. बायकोच्या जीवावर पोट जायला तुम्हाला काय गुलाबराव समजलीस काय? गुलाबराव नाही, गुलाबाचं फुल मात्र हा. माझ्या आयुष्याला रंग देणारे, सुगंध देणारे. काटे टोचतील तेव्हा कळेल. टोचले तर टोचले. जरा कन कर. थँक्यू. 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 चांगली आहे. ह्या वैताग झाला. चांगला पाकिट मारायचा धंदा चालला होता, तो बंद करायला लावलास. म्हणे नोकरी करावी, प्रामाणिकपणानं पोट भरावं. किती ठिकाणी हिंडलो आपण, नोकरी मिळाली, भरलं पोट. अरे कशा ते बघ, तुझं बघ. काय कुत्रा पाहिलंस? कुत्र्याला काय बघायचे? तसं नाही, त्याच्या तोंडात काहीतरी दिसतंय बघ. जीभ आहे, जीभ. जीभ नाही रे, मग दुसरंच काहीतरी दिसतंय. दात आहेत बघ, सुळे सुळे. पाडून टाकेन. दात आहेत बघ. राजा बैस. अरे कुत्र्याचं फार वाईट असतं. एकदा जर का चावलं ना, फार काय होणार आहे? 14 इंजेक्शन घ्यावं लागतील ना. तेवढ्यानं भागलं तर नशीब. माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता. कुत्र्यासारखा भुंकायला लागला असेल.
नुसता भुंकायला नाही लागला, रस्त्यात दिव्याचा खांब दिसला नाही दिसला, तंगडीवर केलीच त्यानं. फार वाईट असतं तुझं. त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय. पैशाचं पाकिट हळून यो 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 यो. टाक पाकिट खाली. टाक. हा, कोणाचं पाकिट आणलं? पोलिसला बोलू का? अरे माझ्या सोन्या, पैशाचा एवढा लोभ बरा नाही बरं. सांग सांग. गाढवा, पुढच्या जन्मी माणूस होशील, माणूस. टाकलं. माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला. शहाणा आहे, शहाणा आहे. यायला पळाल पळाल पाय देऊन पळाल बघ. राजा, अरे बघ, अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता. देव कोणाच्या रूपाने येईल काय सांगता येत नाही. जय मांगीर बाबा, जय मांगीर बाबा. काय आपण गरीब आहोत, बरं आपण चोर नाही. बरं मग है ना? ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन टाकू. शहाणा आहेस. पाहिलं नशिबाने एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस. ठीक आहे. पाहिलं पण याचा मालक कुठे सापडला? इकडे घालतो आपल्या खिशात. अरे माल बघा ना, कार्ड असेल ना कोणाचं तरी. हे काय? डॉक्टर अरविंद पाबळकर, दाताचे डॉक्टर, स्टेशन रोड. काय मग? डॉक्टर पाबळकर, आणि यांचं पाकिट मी मारलंय पूर्वी. चला त्यांच्याकडे जाऊया. हा म्हणजे चला, आलायचं आपलं. बरं, ठीक आहे ठीक आहे, सांगते मी डॉक्टरना. ठीक आहे. डॉक्टर आहेत काय? हो, आता आता आहे. थँक्यू. सवय जात नाही आमची. कसली? याची आपले हे दात काढायची. डॉक्टर 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 नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय उपयोग तुमचं? काय उपडणार? दात का दाड? नाही, आम्ही तुमचं पाकिट द्यायला आलोय. माझं? डॉक्टर पाबळकर. माझंच आहे. कुठे मिळेल तुम्हाला हे आम्हाला ते पिसाळलेल्या कुत्र्याच्या खिशात ना नाही आपलं त्याच्या जबड्यातून भाग काढलं. हे काय अजून हाताने पण हातावर आहे? हो, छान छान. पहा की कसं असतं ते. अहो, अशा शूर आणि पराक्रमी माणसाची तर राष्ट्राला गरज आहे. काय करता आपण? सध्या आम्ही बेकार आहोत. अरे वा, छान. कालच आमचा नोकर पळाला. आजपासून लागणार काय आम्हाला आमच्याकडं? हो हो. चला, दात कसा? काय कसं? अहो, दात सकाळीच असले की आम्ही. अहो, हे नाही तुमचे, हे. हा घे हा. हसते हसते. सांभाळून रे. हा, बोटाला चावतील. चावणार पण तेच चावकी, पण हाताला कशाला? पोटाला चावणार. किती वेळा खायला गुलाबला, हे असलं बाबला शोभत नाही तुम्हाला. मग कसलं वागणं शोभत ते तर सांगशील? तुमचा हा फाजीलपणा मुळीच आवडत नाही मला. लगीन झालं की माझं सगळं काही आवडेल माझ्या राणीला. लगीन? आणि तुमच्याशी? काय गं? कुठं जमवलंच वाटतं. माझ्या डेपला मुंगळा डसला ग बाई, डसला. काय राजा, कशाला बोलावणं केलंस? काय नाही सहजच. कसं काय चाललंय तुझं? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. डॉक्टर, हो डॉक्टर. काय झेडपी? काय रे, डॉक्टर आहेत का? नाही, डॉक्टर बाहेर गेलेत. बाहेर गेले. तुम्हाला काय दात उपटायचे काय? नाही रे बाबा. मग दात कसले उपटतो? चाललो होतो रस्त्यानं, सहज आलो भेटायला. बसा ना, बसा. डॉक्टर या बाबने, हे मला मदत कर ना. गजा कुठे? अरे गजा सकाळपासून गेला, तो परत आलाच नाही. चल. हे पण ज्या क्षण आहे बंगल्यावर महाराज माझी वाट बघत असतात. नाही, नाही, चल. ये, ते डब्या काढून ठेव. डॉक्टर, अहो डॉक्टर. बाबन्या, माझ्या वडिलांचा आवाज दिसतोय. मोर. अरे बाबा आले का काय? हे बघ, तू त्यांना 2 मिनिटं थोपून धर. बरं. आणि मी काय म्हणून सांगू नकोस. हं? चल. अरे डॉक्टरकडे कोण आले बघ. आणि हे काय, डॉक्टरचे कपडे अंगावर? नाही, तुम्हाला नाही करायचं. तुम्हाला मी सांगतो. मला दात काढायचं नाही. नाही, माझा ऐका तुम्ही. नको नको नको. हो काय हे काय, हे काय?
सुई खाल्ली वाटतं. नको 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 नाही हो नको नाही नाही हो नाही नो हो ना तुम्ही जरा यांना धरा भाऊ. हा सर. काही काही पेशंट म्हणजे अगदी लहान मुलासारखे करतात. धरा धरा. बर बर. तुम्ही जरा तोंड उघडा भाऊ. उघडा तोंड. एका झटक्यात उपटली. दुसऱ्या डॉक्टरला 6 महिने लागले असते. डॉक्टर साहेब तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो. मुलासारखा? तर किती महिन्याचा आहे तुमचा मुलगा? महिन्याचा? नाही, नाही, असू द्या, असू द्या. तुम्ही असं करा, तुम्ही 1 मिनिट बसा. बर. मी 5 मिनिटात येतो. बर, बर. काय आहे, दाताचा एक सिरियस पेशंट आहे. अच्छा, अच्छा. पर्शियन गॅसवर ठेवलाय. तुम्ही जरा थांबा. अर्जंट व्हिजिट. हरामखोर डॉक्टरनी झाडू मला ठेवलाय. चला माझी कोणी काढतो म्हणजे हरामखोर. धरा पकडा त्याला. चला हरामखोर. चला 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 पकडूया, चला चला. कुठं जातात नको. गजा चाललाय तुला ही तुझी बॅग. मी थांबे. अजून मागून येतोय. चले चले बोल बोल. माझी कोणी काढतात का? कुठले तू तिथे आज आज अहो जाते कुठं म्हणून काढू दे. चला चला बघू. आहेस ना आता बाहेर आरतीशा गेलो कुठं? गेले कुठं? आरती पळा मासा लवकर पळा लवकर पळतात तू खाव. बघू बघू. डॉक्टर डॉक्टर लवकर चला, माझी ताई कसं करते. ताई राजा चल. अरे कसा काय मी काय करणार तिकडे जाऊन काय ते का उगाच. आजोबा एकटेच आहे, ताई सुद्धा एकटेच आहे. राजा चल असा चान्स पुन्हा मिळणार नाही. ताईला बाळ होणार आहे. बाळ होणार आहे. अरे मॅट्रिनिटीची केस आहे. बाळणपणाच्या केस मध्ये मला काय कळतंय. बोबला तुला काय करणार तसं? राजाचे आले पण आले. डॉक्टर डॉक्टर लवकर चला. चल बाळ चल चल. कुठे गेले हे? चला या डॉक्टर. चला लवकर. कुठे आहे तुझी ताई? त्या खोलीत. स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर. हातोडी. हातोडी. डॉक्टर आहेत ना ते? हो ना. अरे काय चाललंय काय हे? कारवार. कारवार. चाललंय काय हे? ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशन. राजा काय वेळ बीड लागलाय काय तुला? कलवर स्क्रू ड्रायव्हर हातोडी काय चाललंय काय हे? आजोबा. डॉक्टर. हातोडीनं फोडली, करवतीनं कापली, तेव्हा उघडली ही बॅग. म्हणजे बॅग आहे का सॉंग आहे? म्हणजे काय झालं? चावी दवाखान्यातच राहिली ना. डॉक्टर डॉक्टर ताईचं बाळ. बाई मी नाही हात लावला तिला. म्हणजे आपोआप असं बाळबाळंटीन सुखरूप. राजा अरे देव तारी त्याला कोण मारी.
काय राजा आज झालं की नाही पुढल्या वर्षी तुझा बाप येईल तुला न्यायला तेव्हा फाड फाड इंग्रजी बोलता आलं पाहिजे काय महाराज आता आणखीन एकदाच म्हणतो की झालं पाड बघा. येस येस नो नो थँक्यू सॉरी सॉरी. गड 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 गड. हल्ली मॅट्रिकला इंग्रजी शिकवतात की नाही रामभाऊ? शिकवतात महाराज, पण ट्यूबलाईट पेटायला नको. कामिनी बाई माझं तुमच्यावर प्रेम आहे. काय म्हणाला? हे इंग्रजीत कसं म्हणायचं म्हणतो. असं अहो त्यात काय अगदी सोपं आहे. माय लव्ह इज अपॉन यू. नो नो आय लव्ह यू. अच्छा अच्छा गुड 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 गुड. रामभाऊ उगा जागा उभा करू नका काय. हॅलो येस येस लिटल स्टॉप प्लीज. महाराज मार्तंडराव जगदाळेंचा फोन आहे. पाठ करतो. येस पण मार्तंडराव अरे यार किती दिवसानं याद केली आमची काय. कुठून बोलताय? मी स्टेशनवरून बोलतोय. नाही कोर्टाच्या कामासाठी चाललो होतो औरंगाबादला. वाटत दाढ भयंकर दुखायला लागली म्हणून उतरलो थोड्या वेळासाठी. नाही आता पुढली गाडी 5 मिनिटात आहे. हे काही खरं नाही. यायलाच पाहिजे तुम्ही आमच्याकडे यायलाच पाहिजे काय. अहो काय करणार कोर्टाची तारीख आहे जायलाच पाहिजे. पण राजा आहे ना हो तिथं. अरे अरे आत्ताच वर गेला. वर गेला काय झालं त्याला एकाएकी. नाही वर म्हणजे तसा वर नाही माडीवर हाप हाप. इंग्रजी शिकवतोय मी त्याला काय. राजा राजा इकडे खाली ये. तुझे बाबा बोल त्यांच्याशी. बाबा बाबा लढायचं सोन करू नकास. हे नाटक तुझ्या आईकडे कर. तू महाराजांकडे आहेस का पळालास कुठं हे बघायसाठी मुद्दाम फोन केला समजलं. रडते. अरे रडायला काय झालं? हो 5 दिवसांनी गाठ झाली ना जरा वाईट वाटलं. सिगरेट मी काय म्हणतोय नाही तुला याची कल्पना नाही अजून हे असं करावं लागतं बाबा. नालायक बेशरम हलकट. काय माहिती तू कशाला एकटा घराच्या बाहेर पडलास. तुला सांगितलं जाऊ नकोस म्हणून. अरे तुला बघायला बाहेर पडलो तुम्ही आंधळ्याला मारलं. लोक हा माझा मित्र आहे. कालपासून आंधळा आहे म्हणजे मात त्याला काय आंधळ्याला मारतात बघा बघा म्हणजे आला आता. बरोबर हे बघा माफ करा हा मला. नाही केलं माफ केलं तुम्हाला. अरे काय माफ करा पाप आहे त्याला मारलं मला. चला 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 चपलेनं मारलं मला. गेले का सगळे. जरा थांब जातात जरा थांब. अंगाला मारलं पाप आहे त्याला मारलं. गेले का रे सगळे. गेले चप्पल तुटली मारे. आलो राजा आय लव्ह यू. येऊ का म्हणून काय इच्छा आलीच तर चल आता.
अगदीच भोळा आहे ग माझा राजा. अहो आय लव्ह यू म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. कशाला ते सांग लवकर. अगदी ओठावर आहे माझ्या. मग नको सांग. हं? ओठावर मीच टिपून घेतो. चला. ला 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 पतंग में तो दारा ओढ़ून घे रे, पतंग में तो दारा ओढ़ून घे. हळूहळू ये हातात हात दे 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 मिठीत मजा ये पतंग में तो दारा ओढ़ून घे. आकाशी तुहननी उंच भरारी घेऊया वर ढगावरी प्रेमाचे चिन्ह आपले कोरूया. पावसाच्या थेंबातून प्रेम आपुले ओतूया ह्या धरतीवर प्रियतमे बाग आपुली फुलवूया. फूल में तो भावना धावून ये रे, फूल में तो भावना धावून ये. हळूहळू ये हातात हात दे 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 मिठीत मजा ये पतंग में तो दारा ओढ़ून घे. मदनाचा पुतळा तू मदनालाही लाजविशी मला राहवना तुझ्या विना वयान गाठले 22. हळदीहून पिवळी तू वाटे हवी हवीशी अंदूर अशी राहू नको भिडू दे अंग अंगाशी. आग हृदयाची विझवून दे रे, आग हृदयाची विझवून दे. हळूहळू ये हातात हात दे 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 मिठीत मजा ये पतंग में तो दारा ओढ़ून घे. कपाळीचं कुंकू तू जपेन माझ्या जीवनात, देहात चंदनीने झिजवीन तुझ्याच सेवेत. भाग्याची तुळस तू फुलशील माझ्या अंगणात गाठूया पहिलं तिर संसाराच्या नावेत. साथ प्रेमाची सोडू नको रे, साथ प्रेमाची सोडू नको. हळूहळू ये हातात हात दे 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 मिठीत मजा ये
गुलाबराव, आता भलत्या वेळी येणं बरं दिसतं का तुम्हाला? भलत्या वेळी आयला आपल्या बायकोला भेटायला टाइम बरा वाटतो का? तोंड सांभाळून बोला. शुद्धीत आहात का? कोण कोणाची बायको? आणखी कोण? बोल, करतेस तू माझ्याशी लगीन का तशीच ठेव तुला? लाज वाटते का? काय ना खात आहे का तुझा? तुला माझ्या फडाची बालकी करतो. ए सखोबा आहे तू तरी सांगिला. गुलाबराव, 16 ते 10 सांगून ठेवले तुम्हाला, पुन्हा येऊ नका इकडं. तुम्ही मालक यायचा आणि आम्ही नोकर. पण लाज विनायक काढले नाही अजून. चालतं चालतं म्हणते का तुम्हाला? ठीक आहे बघून घेईन. अजून विचार कर. 8 दिवसाची मुदत देतो तुला. जाणार ठेव. नाही म्हणालीस ना तर 2 घासाला मोजा होईल. आणि चालतं म्हणते का तुम्हाला? कुठेतरी मजुरी करूया, मांडी घासूया, पण आता मन सोडून काम करतो म्हणून. राजा काय अरे बमण्या तू आता काय रे तू? एकदम मजेत. हा. 2 वेळा मस्त खातोय पितोय. अरे तुझं कसं काय? नोकरी बिकरी? हा तेवढं विचार नकस. काय नोकरी काय मिळते जाते पुन्हा मिळते पुन्हा जाते. रिक्षा चालवायला घेतली. शाबास. हा रोजानं मालकाला 15 रुपये द्यायचे महिन्याला? हे रोजाला रोजाला? पेट्रोल आपलं. बरं. हा बरं जातो काय मालकाच्या पोरीला सिनेमाला सोडायचं. अगं, 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 मये. काय मजा आहे का? फुकटची खेप भाडं नाही काय बरं येतो पुन्हा. या या या. बाई 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 बाई. इतकं शांत बसवतं तरी कसं हो तुम्हाला? मग काय करू? बंगल्यावरती धावत राहू. धावत राहा नाही तर पळत राहा. अहो, पण आपल्या राजाची काहीच बातमी कशी नाही हो अजून. आपला राजा आजारी तर पडला नसेल ना? आजारी पडायला काय झालंय? गेल्याच आठवड्यात औरंगाबादला जाताना वाटत उतरून महाराजांना फोन केला. राजाशी बोललो 2 शब्द. होय, काय म्हणत होता हो माझा राजा? बाबा बाबा म्हणून गळा काढलं त्यानं. अगं बया, रडत होता म्हणे फोनवर. म्हणजे नक्कीच काहीतरी होतंय हो त्याला. तरीच ग हो बया, कालपासून सारखा मला डावाडोळा लावतोय. अहो, काय? आता उठा बघू इथलं आणि आत्ताच्या त्या महाराजाला फोन करा. अहो करतायत ना मग फोन का मी करू? नको नको, तुमचा आवाज ऐकून महाराज घाबरत्याल. हेच करतो फोन. अहो पण नंबर ठाऊक आहे का? असताय काय बातम्या वाचा बातम्या घरपोडी आहे काय कधी बघा. 10,000चा ऐवज लंपा. हो. हॅलो हा मी मार्तंडराव बोलतोय. हा कोण मार्तंडराव का ना? गुड 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 गुड. काय आलावालाय काय आलावालाय बोला. काय नाही सहजच फोन केलता. राजाची प्रकृती ठीक आहे ना? मग नाही त्याची आहे काळजी करते. कमाल करता यार. अरे काळजीचं काय कारण? जगात आहे प्रकृती याची. अंगाने सुधारलाय चांगला काय हा? खरंच? म्हणजे काय विश्वास नाही बसत? मापच सांगतो त्याची. घ्या लिहून आणि दाखवा वहिनी साहेबांना. 36, 24, 38. 36, 24, 38. काय बोलताय का महाराज? 36, 24, 38 ही राजाची माप म्हणजे कम्प्लीट रूपांतर झालंय त्याचं. आणि अंबाबाई, असं कसं झालं हो राजाचं? आपला एकुलता एक मुलगा किंवा तुम्ही का बसावं? हं? नाही नाही तुम्हाला नाही महाराज. नाही पण ही चुकून भलतीच माप सांगितली. हा? अच्छा काय खरंच की हा? घ्या घ्या लिहून घ्या. छाती 36 इंच, उंची 5.5 फूट. काय हा? म्हणजे चांगला सुधारलेला दिसतोय. हो चांगलाच सुधारलाय काय? त्याची छाती 40 इंचावरती. माझ्याकडे द्या बघू फोन. मला बोलायचंय राजाशी. भारी वाढलाय हो माझा पोर. राजा आहे का तिथं महाराज? अरे वा, मग त्याला जरा फोन द्या. त्याची आईच त्याच्याशी बोलते. राजा 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 भाऊ, हॅलो हॅलो हॅलो. तुझी आई. राजा, अरे
राजा राजा हा? राजा तू रडतोय कशाला ग? नाही 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 आम्ही आत्ता निघाल बरं रडू नको चला